विद्यार्थी मित्रो, आपण विज्ञानमध्ये पर्यावरण याचा अभ्यास केलेला आहे। पर्यावरणाचा जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा या पर्यावरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याची ही माहिती तुम्हाला निश्चितपणाने आहे। आता हे जे पर्यावरण तयार होत असतं त्या पर्यावरणामध्ये अनेक घटक आहेत, त्यामध्ये काही सजीव घटक आहेत, काही निर्जीव घटक आहेत आणि या पर्यावरण रक्षणाची जबाबदारी याचीही तुम्हाला थोडीफार जाणीव ही निश्चितच आहे। आणि आपण हे पर्यावरणाचं जे संतुलन आहे ते पर्यावरणाचं संतुलन बिघडू नये, ते व्यवस्थित राखलं जावं या उद्देशाने सुद्धा आपण प्रयत्नशील राहतो। अशा या पर्यावरणात हे जे निर्जीव घटक असतील, सजीव घटक आहेत यांचीही माहिती आपण घेतलेली आहे। मग डोंगर असतील, नद्या असतील, वातावरणातले काही घटक असतील, त्याचबरोबर झाडं असतील, वनस्पती आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, या सगळ्यांनी मिळून हे पर्यावरण तयार होत असतं। आणि मग आपण याचे वर्गीकरण दोन गटामध्ये केलेलं आहे, एक म्हणजे सजीव घटक आणि दुसरं आहे ते निर्जीव घटक। ज्यांना जीव आहे, ज्यांना चेतना आहे, जेव्हा सजीवांची लक्षणं आपण पाहिलेली आहेत, चेतना क्षमता असेल, उत्सर्जन असेल, प्रजनन क्षमता आहे, श्वसन आहे, हे जे सगळे लक्षणं जे आहेत ती सर्व आपण सजीवांच्यामध्ये पाहतो। म्हणून सजीव घटक आणि त्याचबरोबर ज्यांना जीव नाही, ज्यांच्यामध्ये असे कोणत्याही प्रकारची लक्षणं नाही आहेत त्यांना आपण निर्जीव घटक म्हणत असतो। पण ज्या पद्धतीने आपण सजीवांच्या बाबतीत काळजी घेत असतो तसं निर्जीवांच्या बाबतीत मात्र आपण काळजी घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे। सजीव घटक जे आहेत त्यामध्ये वनस्पती असतील, पशु असतील, प्राणी असतील, या सर्वांची आपण ज्या पद्धतीनं काळजी घेत असतो, त्यांचं संगोपन करत असतो, या उलट मात्र निर्जीव घटकाकडे आपण दुर्लक्ष करत असतो। पण यातले काही निर्जीव घटक हे आपल्या जीवनाशी निगडीत आहेत। भले आपण त्याच्याशी फारसे जवळीक नसलो तरी परंतु ते आपल्याला उपयुक्त असे घटक आहेत। हवा असेल, पाणी असेल, हे आपल्या जीवनाशी निगडीत घटक आहेत, ज्यांचा आपल्याला खूप महत्त्वाचा वाटा उपयोगाचा असतो। पण त्यांची सुद्धा आपण फारशी काळजी घेत नाही, म्हणून हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण होत असतं। याहीपेक्षा काही आपल्या जवळच्या वस्तू आहेत त्यांचीही आपण फारशी काळजी घेत नाही। हे निर्जीव घटक सुद्धा आपल्या जीवनाशी निगडीत आहेत। या निर्जीव घटकांचा सुद्धा आपल्याला खूप मोठा उपयोग होत असतो। आणि ज्या पद्धतीनं सजीवांच्यामध्ये काही भावना असतात तशा भावना निर्जीव घटकामध्ये नसतात अशी आपली धारणा असते। पण हे जे निर्जीव घटक आहेत त्या निर्जीवांना सुद्धा भावभावना असतात अशी कल्पना मांडून एक कविता रचली गेली। त्या कवितेचा आज आपल्याला अभ्यास करावयाचा आहे। त्या कवितेचं नाव आहे वस्तू। आता वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। साधं उदाहरण जर आपण घ्यायचं तर आपण शाळेला जेव्हा येतो किंवा घरामध्ये आज आपण आहोत तर घरामध्ये सुद्धा आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची गरज लागते। म्हणजे आपलं पुस्तक असेल, वही असेल, पेन असेल, स्वयंपाक करण्यासाठी लागणारी भांडी असतील किंवा ताट असेल, सायकल असेल, अशा खूप वस्तूंची आपल्याला यादी करता येईल की ज्याची आज आपल्याला गरज आहेच। ह्या ज्या निर्जीव वस्तू आहेत या निर्जीव वस्तूंची आपण किती काळजी घेतो, त्या वस्तूंचा वापर झालेला आहे, तो माझ्यासाठी उपयोगात आलेला आहे, ही भावना आपण किती प्रामाणिकपणे जपत असतो, याचं उत्तर नाही असं येतं। आणि या उद्देशानं एक वेगळ्या प्रकारची कल्पना घेऊन वस्तू ही कविता आज आपल्याला अभ्यासण्यासाठी इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। या कवीचं नाव आहे द.बा. धामनसकर। त्यांचा जन्म 1960 साली झालेला आहे। त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कविता वाचकाच्या मनाला स्पर्श करण्यात एक वेगळ्या प्रकारची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे की निर्जीव वस्तूंना सुद्धा मन असतात, निर्जीव वस्तूंना सुद्धा भावना असतात आणि त्या आपण जपल्या पाहिजेत। हा एक वेगळ्या प्रकारचा संदेश आपल्याला या कवितेच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि तेव्हा विद्यार्थी मित्र हो, ज्या ज्या वस्तू आपण नियमितपणे वापरत असतो त्यांची आपण खरंच काळजी घेतो का? त्यांना आपण नेहमीप्रमाणे आपण जसं सजीवांना जपतो तसं निर्जीव वस्तू म्हणून जपतो का? ही चिंतन या निमित्तानं आपल्याला करावं लागणार आहे। तेव्हा या कवितेच्या माध्यमातून वस्तूंना सुद्धा भावना असतात, वस्तूंना सुद्धा मन असतं, वस्तू सुद्धा सुखावत असतात, ही संकल्पना
हा एक वेगळा विचार या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून ही जी कविता आहे ही कविता एका वेगळ्या अर्थानं आपण अभ्यासणारा आहोत. सर्वप्रथम आपण या कवींचा परिचय या ठिकाणी करून घेऊया. द.बा. धामनसकर प्रसिद्ध कवी. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामनसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकांची या संग्रहातून ठसठसीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. तर असं विपुल कविता त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत, ज्यामधून आपल्याला वेगवेगळ्या मनातल्या ज्या भावना असतात किंवा ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते आपल्याला या ठिकाणी त्यांच्या या कवितेच्या माध्यमातून मिळतात. त्यामध्ये संवेदनक्षम मन असेल किंवा संयम या गोष्टी आपल्याला त्यातून शिकायला मिळतात. आता ही जी कविता आहे ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. जसं आपण कवितेवर आधारित ज्या कृती उत्तम लक्षण या कवितेमध्ये आपण अभ्यासलेला आहोत की कवितेवर आधारित ज्या कृती असतात ते कवितेचा रचना प्रकार कोणता आहे, तर तिथं तुम्ही हे लिहू शकता की ही कविता मुक्तछंद या प्रकारामधील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देत असतात. तुम्ही सुद्धा सहजतेने विचार करा, आपण तुम्हाला दीर्घकाळ साथ देणाऱ्या, काही अल्पकाळ साथ देणाऱ्या वस्तू असतात, काही दीर्घकाळ साथ देणाऱ्या वस्तू असतात. जसं पेनातली शाई संपली किंवा रिफिल संपलं तर आपण ते फेकून देत असतो, अल्पकाळ आहे ते, काही दिवसापुरती ते तुमच्याबरोबर साथ असते. पण काही वस्तू या दीर्घकाळ तुमच्यासोबत आहे. जशी तुमची सायकल आहे, हे साधं उदाहरण घ्या. ती सायकल तुम्हाला खूप वर्ष साथ देत असते, पण त्या सायकलची आपण किती निगा राखत असतो, त्या सायकलशी आपले किती ऋणानुबंध जुळलेले असतात तेही महत्त्वाचं आहे. आपल्या घरातल्या अनेक वस्तू आहेत ज्या आपल्याशी दीर्घकाळ जोडल्या गेलेल्या आहेत. तुमचं घर हे एक निर्जीव वस्तू आहे, पण ज्या घरामध्ये जातो त्या घराशी तुमचे ऋणानुबंध जुळले पाहिजे. त्या घरातला प्रत्येक भाग हा तुमचा आपल्याचा वाटलेला असला पाहिजे. त्या प्रत्येक घरातल्या गोष्टींशी तुम्ही जोडले गेलेला असला पाहिजेत. म्हणजे ती निर्जीव जरी असली तरी ती आपली वाटते, ते घर तुमच्याशी बोलते आहे अशी भावना तुमची निर्माण झाली पाहिजे. ते घर म्हणजे तुमच्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. त्या घराला सुद्धा भावना आहे, त्या घराला सुद्धा विचार आहेत, ते घर सुद्धा सुखावतं. ही संकल्पनाच आपण विचार करण्यासारखी आहे. त्या घराची तुम्ही काळजी घेणार. सहजतेने आपण सहज विचार करूया. एखादं घर जर गलिच्छ असेल, अस्ताव्यस्त वस्तू पडलेल्या असतील तर आपणाला त्या घरामध्ये समाधान वाटत नाही. या उलट तुमची घरं निश्चितच चांगली ठेवलेली असाल, प्रत्येक वस्तू ज्या त्या ठिकाणी ठेवलेली असाल, स्वयंपाकघरातली भांडी प्रत्येक ज्या ठिकाणी आहे ते व्यवस्थित मांडणी केलेली असेल, ते घर आपल्याला छान वाटत असतं, सुंदर वाटत असतं, मनाला प्रसन्न देणारं वाटत असतं. आणि अशा वेळेला ते घरसुद्धा सुखावत असतं. म्हणजे त्या घराला सुद्धा खूप छान वाटत असतं की या घरातले सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही घराची काळजी घेता आहात. इथं आले वस्तूंची काळजी घ्या, म्हणजेच तुम्ही त्या घराशी जोडले गेलेले आहात. त्या घराचं जे मन असेल, ज्या भावना असतील त्या तुम्ही जोडून ठेवलेले आहात, त्यांची जपणूक तुम्ही करत आहात. असा विचार या कवितेतून तुम्हाला निश्चितपणाने समजणार आहे. कारण या कवींनी जो विचार मांडलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की ती वस्तूच अनमोल ठरते. तुम्ही ज्याच्याशी जोडले गेलेले आहात, दीर्घकाळ तुम्ही त्या वस्तू वापरत आहात आणि म्हणून त्या वस्तू तुम्हाला दीर्घकाळ साथ देत आहेत. त्यामुळे तुमच्या दृष्टीने त्या वस्तू अनमोलच असल्या पाहिजेत. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होतं. तुमचं सायकलशी तुमचं एक अतूट नातं तयार झालेलं आहे. वर्षभर तुम्ही जी पुस्तकं वापरता त्या पुस्तकांची सुद्धा तुमचं एक नातं अतूट असलं पाहिजे. घरामध्ये आपण राहतोय त्या घरातली प्रत्येक वस्तू आपल्याला आपली वाटली पाहिजे. काही ठराविक वस्तूच आपल्याला फार जवळच्या वाटत असतात. या उलट घरातली प्रत्येक वस्तू ही आपली वाटली पाहिजे. त्यांना सुद्धा भावना आहेत, त्यांना सुद्धा मन आहे. हा विचार तुम्हाला या निमित्तानं करावयाचा आहे. आणि त्यामुळे थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जात असतात, कारण त्या वस्तूंचं नातंच वेगळं असतं. आजही आपण बघा वेगवेगळ्या संग्रहालयामध्ये जात असतो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वस्तू,
शाहू महाराजांनी वापरलेल्या वस्तू, महात्मा गांधीजींनी वापरलेल्या वस्तू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या वस्तू, ही जी मोठी मोठी माणसं आहेत, कर्तृत्वान माणसं आहेत, या माणसांनी ज्या वापरलेल्या वस्तू आहेत त्याही आज अतिशय जपून ठेवलेल्या आहेत. कारण त्या वस्तूंचा त्या व्यक्तींच्या त्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये जो वापर झालेला होता त्यांच्याशी जे अटूट नातं तयार झालेलं होतं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या लोकांच्या वस्तूसुद्धा आज जपून ठेवल्या जात असतात. वस्तूंनाही भावना असतात, ते समजून वस्तू वापराव्यात, वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त होते. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, निश्चितपणानं तुम्ही सुद्धा आपल्या वापरात येणाऱ्या वस्तूंशी तुमची नाळ जोडली पाहिजे, ते नातं निर्माण झालं पाहिजे, त्या वस्तूंच्या तुम्ही भावना जपून ठेवल्या पाहिजेत. हीच भावना तुमच्यामध्ये येण्याच्या दृष्टीने ही कविता खूप उपयोगाची असणार आहे. तेव्हा या कवितेच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचे भाव, एक वेगळ्या प्रकारची तुमच्या हातून भविष्यामध्ये कृती घडेल अशी अपेक्षा निश्चितपणाने या ठिकाणी करायला काही हरकत नाही. ही जी कविता आहे ही कविता भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. जसं आपण कवितेवर आधारित कृतीमध्ये हाही मुद्दा येणार आहे की ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे, तर ती भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे. निर्जीव वस्तू या मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत आणि या वस्तूबरोबरच मानवाच्या भावना ज्या आहेत त्या भावना जोडलेल्या असतात. त्यामुळं आपण या वस्तू स्नेहभावनानं जपल्या पाहिजेत, त्यांच्याप्रती स्नेह असला पाहिजे, त्यांच्याप्रती आदरही असला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचा संदेश या कवितेच्या माध्यमातून कवी धामनसकर यांनी दिलेला आहे. सर्वप्रथम आपण ही कविता या ठिकाणी ऐकूया. ही कविता मुळातच मुक्तछंदामधली आहे, ते आपण पाहिलेलं आहे. तेव्हा आपण सर्वप्रथम ही कविता वाचून घेऊया आणि त्यानंतर त्यातला जो आशय आहे तो आशय समजावून घेऊया. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जीवन ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. कविता खूप लहान आहे, पण त्यातला आशय मात्र खूप मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातली ही कविता आपण अभ्यासत असताना त्यांनी जो संदेश दिला आहे तो संदेश आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा आपण निश्चितपणानं प्रयत्न करूया. आपण या कवितेचा आता विस्तारानं अभ्यास करणार आहोत. पहिलं चरण आपण पाहूया. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या चरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या कविता संग्रहामधली ही जी वस्तू कविता आहे ही कविता मानवाच्या जीवनामधल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू किती महत्त्वाच्या असतात आणि त्यांची जपणूक आम्हाला केली पाहिजे. त्या वस्तूचे काही गुण असतात, त्या वस्तूच्या सुद्धा काही भावना असतात, त्या वस्तूंच्या मनातले सुद्धा काही विचार असू शकतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की इथं जो अलंकार आहे तो अलंकार चेतन गुणोक्ती अलंकार असतो. आपल्याला अलंकाराचा सुद्धा अभ्यास झालेला आहे. आता इथं चेतन आणि अचेतन, ज्याला चेतना आहे त्याला आपण चेतन म्हणत असतो आणि अचेतन म्हणजे ज्याला चेतना नाही, ज्या निर्जीव वस्तू आहेत ते अचेतन वस्तू आहेत. पण इथं काय दाखवलं, अचेतन वस्तूला चेतन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना सजीव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपण अलंकाराचा अभ्यास करताना पाहिलेला आहे की जेव्हा निर्जीव वस्तू सजीव असल्यासारखा भास होत असतो किंवा अचेतन वस्तूला सजीव किंवा चेतन दाखवण्याचा प्रयत्न केला जात असतो तेव्हा तिथं चेतन गुणोक्ती अलंकार होतो. तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की इथं चेतन गुणोक्ती अलंकार आलेला आहे, कारण वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर प्रचंड सुखावतात. म्हणजे वस्तू सुखावतात, इथं अचेतनला सचेतन दाखवलेलं आहे. त्यामुळे चेतन गुणोक्ती अलंकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण त्यांच्यातल्या ज्या भावना आहेत त्या भावना इथं व्यक्त झालेल्या आहेत
आणि म्हणून या ठिकाणी इथं चेतन गुणोक्ती अलंकार साधला गेलेला आहे, हेही आपण समजून घेऊ शकतो। तेव्हा विद्यार्थी मित्रो, या वस्तूंना जीव नाही आहे, मानवासारखे कोणते घटक यांच्यामध्ये नाही आहेत। कदाचित तोही प्रश्न येऊ शकतो की वस्तू जवळ मानवासारखे कोणते घटक नाही आहेत, तर मानवासारखे त्याच्यामध्ये जीव नाही आहे, मानवासारखं त्याच्यामध्ये मन नाही आहे। पण जीव नसला तरीही या वस्तूंना आपण जीव नसल्यासारखे वागवू नये। सायकल असेल, पेन असेल, वही असेल, दप्तर असेल, यांना जीव नाही आहे पण त्यांच्यामध्ये जीव आहे असं समजून जर वागला तर आपण खूप त्यांची काळजी घेऊ शकतो। आणि म्हणून मानवाने हे लक्षात ठेवावं की ज्या वस्तू आपल्या आयुष्यामध्ये निर्जीव जरी असल्या तरी त्या खूप आपल्या फायद्याच्या आहेत, त्या आपल्या खूप जवळच्या आहेत। तर त्या वस्तूंना जीव नाही आहे पण जीव असल्यासारखं आपण त्यांना वागवूया। त्यांना मनही नाही आहेत पण मन आहे असं जर त्यांच्याशी वर्तणूक आपण जर केली तर त्या वस्तू प्रचंड सुखावतात असं या ठिकाणी कवींना सांगावयाचं आहे। तेव्हा त्या वस्तूसुद्धा तुम्हाला खूप जवळच्या वाटल्या पाहिजेत। म्हणजे त्या वस्तूंना आपण जर प्रेम दिलं, स्नेह दिला, मायेचा ओलावा जर दिला, त्या मायेनं जर जपलं तर त्या वस्तू सुखावतात। आणि त्यामुळं कवींना या निमित्तानं हा संदेश आपल्याला द्यायचा आहे की तुम्ही या निर्जीव घटकांशी, या निर्जीव वस्तूंशी सुद्धा प्रेमानं वागा, ते निश्चित सुखावणार आहेत। वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना। वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या। आता इथं वेगळे शब्द आलेत। निखालस, निखालस म्हणजे काय? स्पष्टपणे, उघडपणे, खात्रीनं। त्या वस्तू ज्या आहेत त्या खात्रीनंच आपले सेवक असतात। सेवक म्हणजे काय? नोकरी, जो सेवक नोकर असतो, जो सेवा देणारा असतो, तो सेवक या वस्तूसुद्धा उघडपणे, स्पष्टपणे, खात्रीने आपले सेवक असतात। खूप तुमची सेवा ते करत असतात। सेवा करत असतात म्हणजे प्रत्यक्षात तुमचे सजीव ज्याप्रमाणे घेतो तसं नसेल, पण त्या वस्तू तुम्हाला उपयोगात येत असतात, त्या अर्थाने ते सेवक आहेत। कारण त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी करत असता, त्याचा फायदा तुम्हाला होत असतो, त्यामुळे ते सेवक आहेत असा आपण या ठिकाणी उद्देश घेणार आहोत। त्यामुळे सेवा देणारे हे सेवक आहेत आणि त्या वस्तू आपल्याला जपायच्या आहेत, त्यामुळं त्यांना बरोबरीचाच मान द्यायचा आहे, आपल्या बरोबरीचा मान द्यायचा आहे। जसं तुम्ही तुमच्या मित्राला मान देत असता त्याच पद्धतीचा मान तुम्ही तुमच्याबरोबर असणाऱ्या वस्तूंना सुद्धा मान द्या, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी कवींनी व्यक्त केलेली आहेत। खूप काही अपेक्षा नसतात त्यांना। वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते असं तुमचं दप्तर कधी तुम्हाला म्हणणार नाही, किंवा तुमचं पेन तुम्हाला म्हणणार नाही, तुमची सायकल तुम्हाला म्हणणार नाही की मला जशा पद्धतीने तुला सोय आहे तशी माझी सोय कर, किंवा मला एका स्वतंत्र खोलीत ठेव, असं कुठलीही वस्तू त्या ठिकाणी म्हणणार नाही आहे। त्यांना खोली वेगळी नको असते, वेगळं ठेवावं असं वाटत नाही। त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या। निष्कासित म्हणजे काय? हकालपट्टी करणं, बाहेर टाकणं, लांब करणं। त्या वस्तूंना फक्त एवढीच शाश्वती आपल्याला द्यायची आहे, कारण ते खूप काळ तुमच्या सोबत आहेत। त्यांना इतकंच हवं असतं की तुम्ही त्याला लांब करू नये। म्हणून त्यांना तुम्ही काय करायचं आहे? मानलेली जी जागा असेल, त्यांना जो काही तुम्ही स्थान दिलेलं असाल तर त्या ठिकाणाहून तुम्ही त्यांना निष्कासित करू नये, एवढीच फक्त हमी द्या, शाश्वती द्या। असं जर आपण केलात तर त्या वस्तूसुद्धा प्रचंड सुखावतात, त्याही आनंदित होत असतात, त्यांनाही छान वाटतं। असा एक वेगळा विचार या निमित्तानं कवींनी मांडलेला आहे। आणि म्हणून आपणही ज्या काही आपल्या वस्तू असतील त्या वस्तूंना त्यांच्या स्वतःच्या जागेवरून दूर करू नये, अशी आपण शाश्वती त्या वस्तूंना देऊया। वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा। वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जीवन ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही। म्हणजे जसं आपण स्वच्छ राहतो तसं आपण आपल्या वस्तूंनाही स्वच्छ ठेवलं पाहिजे, कारण जसं तुम्हाला स्वच्छता आवडते तसं त्या वस्तूंनाही स्वच्छता आवडते। म्हणून आपण आपल्या जवळच्या ज्या वस्तू असतील, किंबहुना घर सुद्धा आपण दररोज स्वच्छ करत असतो का? कारण त्या घरालाही वाटत असतं जसं ही सगळी माणसं स्वच्छतेने राहतात तसं मी सुद्धा स्वच्छ राहावं। म्हणून अंगणातील केर कचरा असेल, घरातील केर कचरा असेल, कागदे कपट पडलेले असतील, किंवा एकंदरीत अस्ताव्यस्त पडलेली वस्तू असेल, ते जर नीट नेटकेपणाने जर ठेवलो तर खूप छान ते घर सजलेलं असतं। त्या घराला सुद्धा आपण सजवत असतो, त्यामुळे त्या घराला सुद्धा आनंद वाटत असतो। म्हणून इथं काय म्हटलेलं आहे की जसं तुम्हाला स्वच्छता आवडत असते, स्वच्छ राहायला आवडत असतं, तसं वस्तूंना सुद्धा स्वच्छ राहायला आवडतं। त्यांची सुद्धा आपल्याला नियमित स्वच्छता करणं हे गरजेचं आहे। जसं तुम्ही तुमच्या हाताने स्वच्छता करत असता तसं तुमच्या हातानेच त्या वस्तूसुद्धा
स्वच्छ करावं म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या ह्या हातांना लक्षात ठेवायला सांगा, असं त्या वस्तू म्हणत आहेत की मला सुद्धा स्वच्छता आवडतं, मला सुद्धा खूप नीटनेटकेपणाने राहायला आवडतं आणि म्हणून तुम्ही तुमच्या हातानं या सर्व वस्तू सुस्थितीत ठेवलं पाहिजे, त्यांची स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. म्हणून ज्या वस्तू आपण वापरतो, सायकलची सुद्धा आपण व्यवस्थित जर काळजी घेतली तर ते सायकल तुम्हाला कुठेही अडचणीत येणार नाही आहे. सायकलची देखभाल करणं असेल, आपल्या घरातल्या वाहनांची देखभाल करणं असेल, घरातल्या एखाद्या यंत्राची देखभाल करणं असेल, ती जर तुम्ही व्यवस्थित ठेवलेलं असाल, व्यवस्थित त्यांची स्वच्छता केलेली असेल, त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतलेली असाल, ज्या ज्या ठिकाणी यंत्राचे काही पार्टनं आपल्याला तेल घालायचं असतं ते व्यवस्थित जर केलेलं असाल तर आपल्याला त्या वस्तू कधीही दगा देणार नाहीत, कारण त्यासुद्धा तुमच्यासोबत व्यवस्थित सहकार्य करणार आहेत. आणि म्हणून या निमित्तानं आपल्याला आपली नियमित स्वच्छता बरोबरच या वस्तूंची सुद्धा नियमित स्वच्छता ठेवली पाहिजे, हेही आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. या वस्तूंना अगदी आपुलकीनं जर आपण जपलं, आत्मीयतेनं जर आपण जपलं, त्यांचा सुद्धा आपण लाड केलं, जशी एखादी नवीन बाहुली आली घरामध्ये किंवा एखादं नवीन खेळणं जर आपण आणलं किंवा एखादी नवीन सायकल तुमच्यासाठी वाढदिवसाच्या निमित्तानं आईबाबांनी आणून दिली, तर काही ठराविक दिवसच तुम्ही त्याच्याशी लाडीगोडीनं वागत असता, खूप काळजी घेत असता, त्याच्यासुद्धा काही तुम्हाला स्वच्छता करायची असेल ते सुद्धा आपण आवडीनं करतो, पण हे खूप कमी कालावधीसाठी. काही कालानंतर तर पुन्हा आपल्याला त्या वस्तूकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग त्या वस्तूसुद्धा नाराज होऊ शकतात. म्हणून आपण त्याच्याशी आपुलकीनं नेहमी वागलं पाहिजे, त्यांचं लाडसुद्धा केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीनं वागतो तेव्हा त्या वस्तू जरी आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर सुद्धा त्याच्या काही आठवणी त्या आपल्या हृदयामध्ये जपून ठेवल्या जात असतात, त्या स्नेह जपून ठेवला जात असतो. आणि म्हणून ते स्नेह जीवन ठेवण्याचं काम हे आपल्या हातामध्येच आहे, हेही आपण या निमित्तानं लक्षात ठेवणार आहात. आयुष्य संपले की वस्तू नाही आजवरच्या हक्कांच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्व निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. मान्य आहे, काही वस्तू कायमस्वरूपी आपल्याला उपयोगात येणार नाहीत, काही वस्तूंची गरज संपली किंवा त्या खूप काही खराब झालेल्या आहे, असं जेव्हा होतं तेव्हा त्या वस्तू आपल्याला दूर कराव्या लागत असतात. तरी परंतु त्या वस्तू दूर करत असताना आपण त्यांचा निरोपसुद्धा कृतज्ञतापूर्वक दिला पाहिजे. जसं उत्सवाचे दिवस असतात, त्या उत्सवाच्या दिवसामध्ये गणपती उदाहरणार्थ 5 दिवसाचा असतो, 7 दिवस बसवतात, काही जण 11 दिवस बसवत असतात. पण ते 11 दिवस भले गणपती निर्जीव जरी असला तर त्याच्यामध्ये सजीवपणा आहे, तो गणपती आपल्याशी बोलतो आहे, तो गणपती आपल्याला आशीर्वाद देणार आहे, हा भावच खूप वेगळा असतो. कारण त्या 7 दिवसामध्ये 11 दिवसामध्ये तुम्ही त्या गणपतीच्या मूर्तीशी जोडले गेलेले असता. पण एक काळ असा येतो की तेव्हा त्याला गणपतीला विसर्जित करायचं असतं. म्हणून गणपतीचं विसर्जन करायचं असेल तर आपण कृतज्ञतापूर्वक भक्तीनं भावानं निरोप देत असतो. आणि म्हणून अशा वेळेला हा कृतज्ञतापूर्वक निरोप देणं आपल्या वस्तूंच्या बाबतीत ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपल्याला या निमित्तानं सांगितलेलं आहे की ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची कार्यक्षमता संपत असते, त्या वस्तूंची काही वेळेला गरज संपत असते, तेव्हा ती वापरण्यासाठी अयोग्य झालेली असते, तेव्हा घराबाहेर काढणं हे अत्यावश्यक असतं. पण ते काढत असताना सुद्धा आपल्याला त्यांचा निरोप कृतज्ञतापूर्वक झाला पाहिजे, कारण वर्षानुवर्षे ती वस्तू आपल्या घरामध्ये राहिलेली असते. त्यामुळे त्यांचासुद्धा आपल्या घरावरती एक हक्क असतो, तुमच्यावरती पण हक्क असतो. आणि अशा वेळेला तुम्हीसुद्धा त्याचा निरोप हा कृतज्ञतापूर्वक द्यावा, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र, आपल्या लक्षात आला असेल की कविता थोडी लहान जरी असली त्यातला आशय खूप महत्त्वाचा आहे, खूप काही तुम्हाला एक वेगळा विचार देणारी आहे. तेव्हा या कवितेच्या माध्यमातून आपण लक्षात निश्चित घेणारच आहात की वस्तूनाही मन आहे, वस्तूनाही भावना आहेत, वस्तूनाही विचार करता येऊ शकतो, त्या वस्तू सुखावत असतात. ही भावनाच खूप काही आपल्या मनाला भावस्पर्शून देणारी आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, या कवितेच्या माध्यमातून एक वेगळा संदेश आपण घेणार आहात. आणि या कवितेवरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्यायही आपण पूर्ण करणार आहात. या कवितेवर आधारित ज्या कृती आहेत त्या कृतींचा आपण थोडाफार अभ्यास या निमित्तानं करूया. कवितेवरच्या आधारित ज्या कृती आहेत त्यातला पहिला मुद्दा आपल्यासमोर आहे की प्रस्तुत कवितेच्या कवीचे किंवा कवयित्रींचं नाव काय आहे. तर आपण सांगणार आहात या कवीचं नाव आहे द.बा. धामणसकर यांची ही कविता आहे. दुसरा कवितेवरचा मुद्दा जो आहे, प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार लिहा. तर आपण लिहिणार आहोत प्रस्तुत कविता ही
मुक्तछंद प्रकारामधील आहे। प्रस्तुत कविता ज्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे त्याचं नाव लिहा। आपल्या या कवितेच्या शेवटी पण दिलेलं आहे, भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहामधून ही कविता घेतलेली आहे। प्रस्तुत कवितेचा विषय लिहा। सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे की वस्तूनाही भावना असतात, वस्तूनाही विचार असतात आणि त्या आपण जपल्या पाहिजेत, हाच संदेश आपल्याला या कवितेच्या विषयामध्ये पाहायला मिळतो। कवितेत व्यक्त होणारा भाव लिहायचा, स्थायी भाव कोणता असेल तर व्यक्ती आपण जेव्हा वस्तू वापरत असतो तेव्हा वस्तू वापरत असताना आपण कंटाळा करत असतो, तेव्हा हा यामधला भाव आपल्याला दिसून येत असतो। या कवितेच्या कवींची किंवा कवयित्रीच्या लेखनाच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायचं असेल तर सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे की चिंतनशीलता असेल, प्रांजळपणा असेल, भावोत्कटता असतील ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कारण वस्तूंच्या बरोबर आपण बोलत असताना, वागत असताना, त्यांची काळजी घेत असताना कोणकोणते भाव त्या ठिकाणी दिसत आहेत, तर या निमित्तानं आपण त्या वस्तूंची या कवितेची आपण वैशिष्ट्ये सांगू शकतो। तसेच सामाजिक ताणतणावामुळे होणारी अस्वस्थता असेल, व्याकुळता असेल, संवेदनशीलता असेल किंवा अभिव्यक्तीमधला जो संयम आहे, ही या कवितेमधले विशेष असे गुण आपल्याला पाहायला मिळतात। मनमोकळेपणानं आपल्या भावभावनांची जी मांडणी आहे ती मांडणीसुद्धा सहजतेने व्यक्त झालेली या कवितेच्यामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळं ही आपल्याला या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील। प्रस्तुत कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा किंवा यातला विचार काय सांगितलेला आहे, तो विचार म्हणजे काय, वस्तू जरी निर्जीव असल्या तरी त्यांनाही भाव असतात, त्यांनाही विचार असतात, त्यामुळे त्यांच्या सहवासात आपण राहत असतो, रोज त्यांचा आपण वापर करत असतो आणि त्यामुळं त्या वस्तूंच्या बद्दल एक ओढ निर्माण झालेली असते आणि अशा वेळेला आपण या वस्तूंच्या बाबतीत नेमकं कसा व्यवहार करायचा आहे, त्यांच्याशी कशी वागणूक असावी, हा विचार या ठिकाणी या कवितेमध्ये मांडलेला आहे। कवितेतील आवडलेल्या ओळी लिहा। आता यातली कोणती ओळ आवडली तुम्हाला, कदाचित तुम्हाला असं वाटतं ही वस्तूंना जपावे, लाडावून ठेवावे, ही ओळ तुम्हाला आवडली, कोणती ओळ तुम्हाला जी आवडलेली असेल ती तुम्ही लिहू शकता आणि शेवटी ही कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा। सर्वच विद्यार्थी इथे लिहिणार आहेत ही कविता खूपच तुम्हाला आवडणार आहे, कारण खूप काही अशा वस्तू आहेत त्या निर्जीव वस्तू आहेत पण तुमच्या आयुष्याशी जोडले गेलेले आहेत, त्यामुळे त्या वस्तूंशी तुमचा स्नेह जपलेला असणार आहे, त्या वस्तू तुम्हाला उपयोगात असलेल्या आहेत, त्यामुळे ही कविता निश्चितच तुम्हाला आवडणार आहे। कारण अशा प्रकारे तुम्ही कधीच विचार केलेला नाही आहे की या वस्तूंना सुद्धा मन असेल, या वस्तूंना सुद्धा भावना असतील आणि त्या जपल्या पाहिजेत, हा विचार या कवितेतून मांडला गेल्यामुळं तुम्हाला ही कविता आवडलेली असणार आहे। म्हणजे वस्तूंनाही माणसासारखं जिवंत अस्तित्व, मन, आवडीनिवडी, हक्क असतात, हे या कवितेच्या निमित्तानं तुम्हाला समजलेलं आहे। अतिशय सहज साध्या सोप्या पद्धतीनं या कवितेमधला हा विषय मांडलेला आहे, त्यामुळं आपल्याला ही कविता आवडू शकते। आणि शेवटचा मुद्दा यातला, या कवितेतून मिळणारा संदेश काय आहे, तो संदेश आपल्याला मांडता आला पाहिजे। म्हणजे वस्तूंशी आपण स्नेहानं वागलं पाहिजे, त्या वस्तूंनाही मन, भावना, विचार आहेत, त्यांची जपणूक आपण केली पाहिजे, हाही संदेश यातून आपल्याला मिळतो। एखाद्या वस्तूला निरोप द्यायचा असेल तर त्यांना कृतज्ञतापूर्वक निरोप दिला पाहिजे, असाही विचार या कवितेतून मांडला गेलेला आहे। त्यांचा हक्क आपण जपून ठेवला पाहिजे, असा संदेश या कवितेच्या माध्यमातून आपल्याला मिळतो। तर अशा प्रकारे या मुद्द्यांच्या आधारे ज्या कवितेवर आधारित कृती असतील त्या कृती आपण पूर्ण करू शकतो। तेव्हा विद्यार्थी मित्रहो, आता आपण सहजतेनं तुम्हाला तुमच्या आयुष्याशी निगडीत अशा काही वस्तू आहेत ज्यांच्याशी तुमचा खूप वर्षे सहवास आलेला आहे, सानिध्य त्यांचं आहे आणि त्या वस्तूंचा तुम्हाला खूप मोठा उपयोग झालेला आहे, अशा वस्तूंची एक यादी तयार करा। केवळ यादी तयार करून ठेवा की या वस्तू मला आयुष्यात खूप उपयोगाच्या पडलेल्या आहेत, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून माझ्या वहीमध्ये या वस्तूंची नावं आली पाहिजेत, असा विचार जर तुम्ही ठेवलात तर खूप छान प्रकारे तुमची यादी तयार होऊ शकते आणि त्या वस्तूंच्याबद्दल एकदा कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभारही आपण मानू शकता। अजूनही काही तुम्ही वस्तूंचा वापर करताय तर त्या वस्तूंची इथून पुढे आपण काळजी घेणार आहोत, त्यांची निगा राखणार आहोत, ती कशी काळजी घेऊ शकतो याचाही आपण विचार या निमित्तानं करणार आहात। जेव्हा एखादी वस्तू बिघडली, एखादी वस्तू खराब झाली तर ती पुन्हा दुरुस्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल, जास्तीत जास्त सानिध्य आपल्याला या वस्तूंचा मिळेल याही दृष्टीनं आपण प्रयत्न करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि या पाठावरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहूया। आकृत्या पूर्ण करा,
वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये. आता वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये कोणती आहेत, काय काय आहेत, तर वस्तू सुखावतात असं म्हटलेलं आहे, म्हणजे इथं मानवासारखी वैशिष्ट्ये आलेली आहेत. त्याचबरोबर वस्तू आपले सेवक आहेत असं म्हटले. मग सेवकाचं काम काय असतं, सेवा करणं. म्हणजे त्या वस्तू आपली सेवा करतायत म्हणजे मानवासारखंच त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आलेलं आहे. किंवा जसं तुम्हाला स्वच्छता आवडते तशी वस्तूंनाही स्वच्छता आवडते, म्हणजे पुन्हा इथं माणसासारखे स्वभाव आहे. अशा काही गोष्टी तुम्हाला इथं लिहावयाच्या आहेत. वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी, आता इथं वस्तू असणाऱ्या गोष्टी पाहिल्या, आता नसणाऱ्या गोष्टी. मगाशीच तुम्हाला सांगितलं की वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, तर वस्तूंना मन नाही आहे किंवा वस्तूंचा जीव नाही आहे, या गोष्टी आपण त्याच्यामध्ये लिहू शकता. आणि शेवटी या कवितेतला तिसरा प्रश्न आहे की कवीने वस्तूवर मानवी भावनांचे केलेले आरोप सांगायचे आहेत. म्हणजे या वस्तूवरती कुठल्या कुठल्या गोष्टी घडून येतात. आता इथं आरोप जरी म्हटले आपण ते विचार करायचे आहेत, तर कुठले कुठले, तर वस्तू सुखावतात इथे त्या ठिकाणी जाणवून दिलेलं आहे. किंवा एका कवितेच्या ओळीमध्ये आपण पाहिलं की त्यांना तुम्ही हमी द्यायची आहे की ते कायम आपल्या सोबतच राहतील, आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलं की बरोबरीच्या मानाची अपेक्षा या वस्तूंना आहे, तर ते वस्तूंची ती अपेक्षा पण आहे. त्यानंतर जसं तुम्ही स्वच्छता, तसं वस्तूंनाही वाटतं की तुम्ही त्यांची स्वच्छता राखली पाहिजे आणि त्यांच्याशी स्नेह जपला पाहिजे. अशा प्रकारचा सुद्धा या वस्तूकडून आरोप केलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कारनेल्या वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत. कारण काय, तुम्हाला जे वाटतं ते उत्तर या ठिकाणी लिहिणार आहात. त्या वस्तूला जपलं पाहिजे, त्यांचे लाड केले पाहिजेत, असं का, त्याचं कारण तुम्ही लिहावयाचं आहे. वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण, याचं कारण आपण लिहिणार आहात. आणि शेवटी आपण पुन्हा काव्यसौंदर्याकडे येणार आहोत. कवितेतील खालील ओळींचं रसग्रहण तुमच्या शब्दामध्ये करा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. याच्यामध्ये अलंकार कोणता आलेला आहे, पहिल्या परिच्छेदामध्ये आपण कवितेचा प्रकार काय आहे, त्याचबरोबर कोणत्या काव्यसंग्रहामधून घेतलेले आहे, त्यातला नेमका विषय काय आहे, हे पहिल्या परिच्छेदामध्ये मांडू शकता. आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये प्रत्यक्षात या ओळीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तो अर्थ आपण लिहिणार आहात. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचा दृष्टिकोन, तुम्हाला काय वाटतं याबाबत, म्हणजे वस्तूला असं वाटत असेल का, किंवा वस्तू असा विचार करत असतील का, बरं वस्तूंना आपण स्वच्छ ठेवल्यानंतर त्यांच्या मनामध्ये किंवा त्या वस्तूमध्ये काय भावना तयार झाल्या असेल, असा एक वेगळा विचार, असा एक दृष्टिकोन तुमचा काय आहे हे लिहिणार आहात. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचं वर्णन करा. शाळेला येता येता सायकल पंक्चर झाली, म्हणजे त्या वस्तूची काळजी आपण घेतलेली नाही आहे, किंवा दुर्लक्ष झालं असेल, किंवा अन्य एखाद्या वस्तूमुळे तुमची काही फजिती झालेली आहे का, असा एखादा विचार तुम्ही या निमित्तानं करणार आहात. तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसर वस्तूंचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा. म्हणजे तुमचा एखादा वर्गमित्र असेल तर तू एखादी वर्ग खोली असेल किंवा शालेय परिसरातल्या वस्तू, आपण सुद्धा अनेक वेळा अनुभव घेतला असाल, किंवा आपणही मुद्दाम म्हणून काही वेळेला वस्तूंचं नासधूस करत असतो, खराब करत असतो. तर अशा वेळेला तुमच्या मनामध्ये काय विचार येत असतात, किंवा तुमचा मित्र असं करतोय तर तुम्ही त्याला काय सांगणार आहात. अशा पद्धतीने एक वेगळा विचार तुम्ही या निमित्ताने करणार आहात. त्या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगायचं. शाळेतच नाही तर घरामध्ये असेल, समाजामध्ये असेल, सार्वजनिक ठिकाणी असेल, अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, हे तुमचं मन काय सांगतं हे या निमित्तानं आपण करणार आहात. तेव्हा या कृती ज्या असतील त्या कृती आपण आपल्या कच्च्या वहीमध्ये लिहून पूर्ण करावयाच्या आहेत. या निमित्तानं तुमच्या घरातल्या वस्तू असतील त्या वस्तूंची निगा राखणारे असतील, त्या वस्तूंची काळजी घेणारे, मग शेतीला पूरक, कारण बऱ्यापैकी शेतकरी कुटुंबातले आपण विद्यार्थी आहोत, शेतीला पूरक असणारे जे काही वस्तू असतात त्यांची निगा हे वडीलधारी मंडळी घेत असतात. म्हणजे शेतकरी हा शेतीला पूरक असणाऱ्या सगळ्या वस्तूंची काळजी घेतो, कारण त्याची किंमत त्या शेतकऱ्याला माहीत असते. तसं तुमच्या घरामध्ये स्वयंपाकघरातल्या भांडी जास्त काळजी घेणारी तुमची आई असते, शेतीतले साहित्य असेल तर त्यांची काळजी घेणारे तुमचे बाबा असतील, तर त्यांची पण तुम्ही कधीतरी मुलाखत घ्या की तू एवढी काळजी का घेतेस, किंवा तुला या वस्तूंची निगा राखल्यामुळे तुला काय फायदा होतो आहे. किंवा बाबांना तुम्हाला विचारू शकता की बाबा तुम्ही एवढ्या वस्तू ह्या इतकं काळजी करता किंवा इतकी स्वच्छता राखता, त्यांची निगा राखत असता, याचा काय फायदा होतो, अशीही कधीतरी सहजतेनं मुलाखत घेऊ शकता. तेव्हा हाही आपण एक प्रयोग करू शकता. पान नंबर 23 वरती कंदील व विजेची बॅटरी
यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करायचं आहे। आता इथं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, अचेतन वस्तूला सचेतन समजून त्यांचे विचार व्यक्त करायचे आहेत। म्हणजे कंदील आता निष्कासित झालेला आहे, कारण आता कंदील फारसे कोण वापरत नाहीत, तरी परंतु काही घरामध्ये कंदील हा वापरला जात असतो। काही मुलांना कंदील हे सुद्धा माहीत नसेल। लाईट गेल्यानंतर पूर्वी घरामध्ये कंदील वापरायचे, किंवा लाईट यायच्या अगोदर, वीज यायच्या अगोदर प्रत्येक घरामध्ये हा कंदील असायचा। शेतामध्ये जात असताना हे कंदील सोबत असायचं। म्हणजे हे कंदील, आणि त्यानंतर बॅटरी आली, विजेवर चालणारी बॅटरी आली। म्हणजे कंदील, त्यात मग रॉकेल घालणं, ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा आपण बॅटरीचा वापर करू लागला। म्हणजे जुन्या काळातल्या वस्तू हळूहळू आपण बाजूला करत चाललो आणि नवीन येणाऱ्या वस्तूंना जवळ करत चाललो। अशा वेळेला यांच्यात काय संवाद असेल, म्हणजे कंदील आता कालबाह्य होत आहे आणि बॅटरीचा वापर जास्त होत चाललेला, मग अशा वेळी या दोघांच्यामध्ये काय संवाद असू शकतो असा विचार करून या ठिकाणी आपल्याला तो संवाद तयार करायचा आहे, आणि तो संवाद आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्येच लिहू शकता। तर ही गोष्ट आपण या निमित्तानं पूर्ण करणार आहात। तेव्हा विद्यार्थी मित्र हो, या कवितेच्या माध्यमातून एक वेगळी संकल्पना, एक वेगळा विचार, एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही निश्चितपणानं घ्याल। तुमच्या आयुष्यामध्ये असेल, तुमच्या जीवनामध्ये असेल, जे येऊन गेलेले वस्तू असतील, आत्ता सध्या असलेल्या वस्तू असतील, किंवा येणाऱ्या वस्तू असतील, तर त्यांच्याशी तुम्ही स्नेहानं वागा, त्यांची काळजी घ्या, त्यांच्याशी आपुलकीनं राहा, आणि त्या वस्तूंच्या सोबत राहा, त्यांचाही तुम्ही विचार करा। अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।